बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शिक्षण घेतलं. प्राथमिक शिक्षण घेतल्याच्या नंतर उच्च शिक्षणासाठी म्हणजे माध्यमिक शिक्षणासाठी ते मुंबईला दाखल झाले. त्या डबकशाळेमध्ये ते राहू लागले आणि डबकशाळेमध्ये राहत असताना माध्यमिक शिक्षण म्हणजे 10व्या वर्गापर्यंत शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांचं त्या मुंबईच्या एलिफिन्स्टन हायस्कूलमध्ये झालं. आणि त्या एलिफिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना सर्वात पहिला जर महाराजचा मुलगा मॅट्रिक उत्तीर्ण झाला असेल तर सर्वप्रथम कोण झालं होतं? बाबासाहेब आंबेडकर हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा गुणगौरव साऱ्या समाजामध्ये इकडून तिकडं दाखल होत होता. बाबासाहेबांचा हर्ष जणू काही या आजूबाजूच्या नगरीमध्ये, आजूबाजूच्या खेड्यामध्ये, नगरामध्ये बाबासाहेबांचा सत्कार घेतला जात होता. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं जे समोरील शिक्षण आहे तर आता उच्च शिक्षण घ्यायचं आणि उच्च शिक्षण घ्यायचं असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना पैसा नाही, आपल्याजवळ संपत्ती नाही, बाप एकटा कमावणारा. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना मग त्या सयाजीराव गायकवाड बडोद्याचे, त्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडानं काय केलं? एक 25 रुपये महा अशी शिष्यवृत्ती दाखल केली, शिष्यवृत्ती देण्याचं कबूल केलं. आणि बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते तेव्हा त्या कोल्हापूरचे जे काही आरक्षणाचे जनक म्हणतात लोक की छत्रपती शाहू महाराज, त्या शाहू महाराजांना काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांच्या हत्तीवर बसून मिरवणूक काढली. म्हणजे त्या पाटील ओबीसी समाजाचा जो राजा होता छत्रपती शाहू महाराज, त्या शाहू महाराजाला अतिशय असं बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं? गर्व होतं, हुशार होतं. आणि त्या शाहू महाराजांना बाबासाहेब आंबेडकरच्या हातीवर बसून त्यांचं स्वागत सत्कार करून त्यांना तेव्हा हातीवर बसून साखर वाटली होती. आणि साखर वाटून मग आता बाबासाहेब आंबेडकरांना आपण काय द्यावं? बाबासाहेब आंबेडकरांचा तर आपण गुणगौरव केला, त्याचा हर्ष केला, त्याच्या समाजातले लोक त्याला मानू लागले की आमच्या समाजातला पोरगा सर्वप्रथम मॅट्रिक झालं. म्हणजे मॅट्रिकमध्ये काय हे काही कोणाला समजत नव्हतं, कारण हा महार समाज अतिशय मागासलेला समाज होता आणि त्यामुळं त्या समाजामध्ये कोणी शिक्षण घेण्यास तयार नव्हतं. परंतु त्या ब्रिटिशाच्या राजवटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे वडील म्हणजे रामजी सुभेदार हे मिलिटरीमध्ये होते. आणि त्यामुळं फक्त एक एवढंच घराणं असं होतं की ते एक सुशिक्षित होतं. आणि त्या ब्रिटिशाच्या राजवटीमध्ये, त्या इंग्रजांच्या राजवटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त घराणं कसं होतं? एक सुशिक्षित असल्यामुळं त्यांना सर्व काही गोष्टी अवगत होत्या. आणि त्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांना त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजानं एक बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक ग्रंथ वाचण्यासाठी बहाल केला. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर त्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करू लागले. आणि त्या ग्रंथामधले म्हणजे त्याचाच अनुच्छेद म्हणून, त्याचाच अनुकरण म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक वाचल्यामुळं त्यांच्यावर त्या भगवान तथागत गौतम बुद्धाचे संस्कार पडले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना त्या संत कबीरांचे म्हणजे त्यांचे वडील हे देव ज्ञानी होते, म्हणजे देवाला मानणारे होते. आणि त्यामुळं मग ते त्या संत कबीराचे दोहे गायचे आणि संत कबीराची वाणी सुद्धा ते गायचे. मीरा आत्या या संत होत्या आणि त्या संत असल्यामुळं त्या सुद्धा अतिशय भजन कीर्तन असे गायचे. आणि ते भजन कीर्तन सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना भाऊ होता आनंद आणि एक बाळाराम, असे बाबासाहेब आंबेडकरला 2 भाऊ होते. बाळाराम हा अगोदरच निघून गेलेला होता आणि त्यानंतर आनंद आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघं भाऊ सोबत राहत होते. परंतु आनंद हा एक काबाड कष्ट करणारा होता, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना कधी काबाड कष्ट केलेले नाही. बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धी ही चलाक होती. तूच साऱ्याचा बाबा हो. भीमराव घाईघाईने रेल्वे स्टेशनवर आला. गाडीला थोडा उशीर होता. भीमरावने घड्याळाकडे पाहिले आणि विचार केला, गाडीला थोडा उशीर आहे, तो पावेतो आपण एक पुस्तक घेऊन येऊ बाबाच्या आवडीचे. भीमरावने स्टेशनवरच्या दुकानात पाहिले तर त्यांना हवे होते ते पुस्तक मिळाले नाही. त्याला कबीराच्या भजनाचे पुस्तक हवे होते
त्यांच्या बाबाच्या कबीराचे डोळे फार आवडत. भीमाचे लक्ष आता घड्याळाकडे नव्हते, पुस्तकाकडे होते. म्हणजे बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार हे देवयानी होते, म्हणजे त्यांना भजन कीर्तनाचा नाद होता आणि ते संत कबीराचे काय गायचे, दोहे गायचे. मग आता आपण या रेल्वे स्टेशनवर तर आलो, परंतु आपण आता आपल्या बाबासाठी काय घेऊन जावं इथून, म्हणजे काय नेलं ना आपल्या बाबाच्या मनामध्ये एक आवड निर्माण होईल. कारण बाबाची आवड निवड आपल्याला माहीत असल्यामुळं आपण काय नेलं पाहिजे. तर आपण दुसरं काही खाऊ म्हणून नेला तरी ते मानलं जाणार नाही, किंवा काही आपण एखादी लेण्यावाण्याची वस्तू नेली ती सुद्धा काही उपयोगी पडणार नाही. परंतु जर एखादं दोह्याचं पुस्तक जर या ठिकाणाहून नेलं तर निश्चितच आपले वडील आपल्याला आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा आपल्याला त्याच्यामधले दोहे गाऊन दाखवतील आणि त्या दोह्यामधले काहीतरी जे काही विचार असतील तर ते संत कबीराचे विचार सुद्धा आपल्या कानाला ऐकायला मिळतील. असं बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं, एक मनोमन विचार होते. भीमराव स्टेशनच्या बाहेर गेला आणि बाहेरची दुकाने पाहू लागला. एका दुकानात त्याला ते पुस्तक मिळाले. भीमाला आनंद झाला. त्याने ते पुस्तक घेतले आणि घाईघाईने तो स्टेशनवर आला. पण गाडी निघून गेली होती. पाहता पाहता निघून गेली होती दुसऱ्या गाडीला. आता बराच उशीर होता. भीमरावला हा अपशकुन वाटला. कालपासून त्याला असेच अपशकुन होत होते. काल भीमराव मध्यरात्रीचे एकदम दचकला आणि उठून बसला. त्याला कळेना आपण का दचकलो. कारण बाबासाहेब आंबेडकर काय म्हटलेलं आहे, तूच साऱ्याचा बाबा हो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बडोद्याला गेले आणि बडोद्याहून येत असताना त्यांची पहिली गाडी हुकली. घाईघाईने स्टेशनवर गेले, परंतु पुस्तक घेण्याच्या नादामध्ये त्यांची पहिली गाडी हुकून गेली. आणि हुकून गेल्यामुळं त्याला ते पुस्तक मिळालं आणि त्या पुस्तकाचा आनंद झाला. त्याने ते पुस्तक घेतले आणि घाईघाईने तो स्टेशनवर आला. पण गाडी निघून गेली होती. पाहता पाहता निघून गेली होती दुसऱ्या गाडीला. आता बराच उशीर होता. भीमरावला अपशकुन वाटला. कालपासून त्याला असेच अपशकुन होत होते. काल भीमराव मध्यरात्रीची एकदम दचकला आणि उठून बसला. त्याला कळेना आपण का दचकलो आणि का उठलो. पुन्हा झोपण्याचा त्याने प्रयत्न केला, पण झोप उडून गेली होती. एकाकी झोप उडणे हा त्याला अपशकुन वाटला. जेवतानाही त्यांच्या छातीत असेच एकाकी धस्स झाले आणि जेवणावरून त्यांचे लक्ष उडाले. कशातच त्यांचे लक्ष लागेना. त्याला कळेना आज आपल्याला असे का होते. भीमरावाला माहीत होते कुणी जिव्हाळ्याचा नातलग आजारी असला पाहिजे असे संकेत मिळतात, असे अपशकुन होतात. कोण आजारी असावे. बाबा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बाहेर गेले, बाहेर बडोद्याला गेले असता बाबासाहेब आंबेडकरांना घरची एक क्षमता असायची, काळजी असायची. का की आपले वडील नीतीने आजारी असतील, त्यांचं काही दुखत असेल, त्यांना काही गोळ्या औषधाची जरूरत असेल, गरज असेल, असं भाऊसाहेब आंबेडकरच्या मनामध्ये रुजत होतं. आणि तो घाबरला. त्यांचे कशातच लक्ष लागेना. त्याला बाबाची काळजी वाटू लागली. या 15 दिवसात बाबाकडचे पत्रही नव्हते. कुठे होते बाबा त्यांचे. मुंबईला आपल्या घरी. आणि भीमराव कुठे होता. बडोद्याला नोकरीला. हो, त्याला आता नोकरी लागली होती लष्करात. भीमराव मॅट्रिक पास झाला. पुढे त्याने आणखी शिक्षण घेतले. तो BAची परीक्षाही पास झाला आणि तो नोकरीला लागला. नोकरी करण्यासाठी तो शिकत होता काय. नाही, भीमराव नोकरीसाठी शिकला नव्हता. पुढे आणखी शिकता यावे म्हणून तो नोकरी करीत होता. म्हणजे बाबासाहेबांचे वडील भीमराव रामजी आंबेडकर, तर त्यांच्या मनामध्ये म्हणजे त्यांना कोणीतरी असं विचारायला लागलं होतं की तुमचा मुलगा भीमराव हा मॅट्रिक झालेला आहे आणि मॅट्रिक झाल्याच्या नंतर तो BA सुद्धा झालेला आहे आणि मॅट्रिक झाल्याच्या नंतर तो कुठंतरी नोकरी शोधेल, नोकरीला लागला असेल. परंतु रामजी सुभेदार म्हणतात नाही, माझा मुलगा नोकरीला लागावं म्हणून काही शिकलेला नाही. कारण त्याला नोकरी करायची नव्हती. कारण हा शिक्षण घेतल्याने माणसाच्या मनातली जी काही दृढता आहे
माणसाच्या मनामधला जो काही निश्चय आहे तो सफल करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेतलं होतं. आणि जे हकीत सांगितलेलं होतं, कोण सांगितलं होतं बाकीत? त्या एका वैराग्यानं सांगितलं होतं, एका साधू संतांना सांगितलं होतं की तुमच्या पोटी जो काही पुत्र येणार आहे तो पुत्र कसा होणार आहे? जगजेता होणार आहे, या जगाचा उद्धारदाता होणार आहे, उद्धार करणारा होणार आहे, या दुनियेचा एक ज्ञानसूर्य होणार आहे, असं पुन्हा सांगितलं होतं त्या वैराग्यानं. या रामजी सुभेदारांनी भीमाबाईला सांगितलं होतं. म्हणून माझा मुलगा भीमराव नोकरीसाठी शिकला नव्हता, पुढे आणखी शिकता यावे म्हणून तो नोकरी करीत होता. भीमरावांनी ठरविले बाबाच्या भेटीला जायचे, आजच जायचे, आताच, पण रजा मिळेल. आणि भीमराव ऑफिसमध्ये जायची तयारी करू लागला. इतक्यात कुठंतरी पुकार केला. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना त्या बडोद्याला सयाजीराव गायकवाडाच्या वतीनं, म्हणजे सयाजीराव गायकवाडाच्या सलोख्यानं तिथं त्या बडोद्यामध्ये एक काय घेतली? मास्तराची नोकरी घेतली. आणि मास्तराची नोकरी घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि त्या बडोद्याच्या नोकरीमध्ये बाबासाहेब असताना तिथं त्या कचेरीतने जात असताना, ऑफिसमध्ये जात असताना त्यांना वाटू लागलं की आपल्याला तर घरी जायचं आहे, आपण इथं सुट्टी टाकली पाहिजे. परंतु ऑफिसमधले लोक सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा काय करायचे? सर्वात जास्त जातीभेद हा कुठं होता? गुजरातमध्ये. आणि हे बडोदा जे गाव आहे हे सुद्धा गुजरातमध्ये आहे. आणि सर्वात जातीवाद जर असेल तर त्या गुजरातमध्ये होता, बडोद्यामध्ये होता. आणि बडोद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जात सुद्धा लपवायचं काम पडत होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना जात कधीही लपवली नाही. पण जेव्हा तिथं कधी राहायचे, बाबासाहेब आंबेडकरांना एका ख्रिश्चनाच्या घरामध्ये खोली घेतली. त्या ख्रिश्चन माणसानं म्हटलं की तुम्ही कोण, तुमची जात काय? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी एक अस्पृश्य आहे. पण अस्पृश्य पण कोण? तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मी एक हरिजन आहे, महार आहे. तर तो ख्रिश्चन म्हणतो की इथे तुम्हाला जागा मिळणार नाही, इथे तुम्ही राहायचं नाही, ही आजच्या आज खोली तुम्ही खाली करा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं बॅग तिथून तो माणूस काढून घेतो. त्यानंतर बाबासाहेब एका लॉजवर राहण्यासाठी जातात. बाबासाहेबांचं राहणीमान काय, कोट बोट, बॅग, सुटकेस हातात. बाबासाहेब आंबेडकर गेले एका लॉजवर. आणि लॉजवर गेल्याच्या नंतर तो लॉज मालक फार आनंदित झाला की कोणीतरी एक सवर्ण माणूस, एकदम पैशावाला माणूस आपल्याजवळ कस्टमर आला असेल, गिरायक आला असेल. त्याला फार आनंद झाला. त्याने लगेच त्या खोलीच्या रूमच्या किल्ल्या बाबासाहेब आंबेडकरांना दिल्या. हो मला काय हरकत नाही, तुम्हाला मी माझी रूम भाड्याने द्यायला तयार होतो. परंतु कालांतराने त्यांना सुद्धा दुसऱ्या दिवशी माहीत झालं की हा कोणीतरी एक अस्पृश्य माणूस आहे, हा सयाजीराव गायकवाड साहेबांच्या शाळेमध्ये नोकरी करतोय. ती वार्ता त्या लॉज मालकाला कळाली. तो लॉज मालक आला, आंबेडकर तुम्ही लवकरात लवकर तुमचा पलंग खाली करा, कारण आजूबाजूची जी काही लोक येतील आणि ती लोक सुद्धा आम्हाला काय करतील, इथून म्हणून मारून पाठी लावतील. तुम्ही आताच्या आता तुमचं बिराड उचला आणि इथून चालते व्हा. बाबासाहेब आंबेडकर चूप राहतात की काय एवढा जातीमध्ये माझा तिरस्कार करताय, एवढं काय आम्ही पाप केलेलं आहे. अहो मी तर एक मास्तर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर मनामध्ये खचून जातात आणि शेवटी रजेचा अर्ज टाकतात आणि सुट्टी घेऊन आपल्या वापसी घराकडे परतण्याच्या मार्गावर जातात की मी या बडोद्यामध्ये राहून नोकरी काही करू शकत नाही, मला माझ्या मायदेशी परत गेलं पाहिजे. मी माझे बाबा आजारी आहेत, मला माझ्या बाबाला पाहणं फार जरुरीचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर रामजी सुभेदारांच्या भेटीसाठी आतुर झालेले होते. बाबासाहेब आंबेडकर भेटीसाठी आतुर झाल्यामुळे त्या बडोद्याचं गाव सोडण्याच्या मार्गाला लागतात.
त्या शाळेवर रजेचा अर्ज टाकतात आणि म्हणतात की मला इथे राहणं गरजेचं नाही, मला घरी जाणं हे गरजेचं आहे. भीमरावाने ठरविले बाबाच्या भेटीला जायचे, आजच जायचे, आताच, पण रजा मिळेल आणि भीमराव ऑफिसमध्ये जायची तयारी करू लागला. इतक्यात कुणीतरी पुकार केला, भीमराव रामजी आंबेडकर. भीमरावने पाहिले, दारात पोस्टमन उभा होता, त्याच्या हातात तार होती. तार पाहिले आणि भीमरावाची छाती धडधड करू लागली. तार घेण्याची त्याला हिंमत होईना. त्याने विचारले, कुठली आहे तार? बघा, बाबासाहेब आंबेडकर रजा भेटेल की न भेटेल याची संकल्पना मनामध्ये घोळत होती त्यांच्या. आणि त्यांच्या मनामध्ये असं वाटत होतं की आपण आता घरी, आपल्याला सुट्टी भेटली तरी जायचं आणि सुट्टी नाही भेटली तरीही जायचं. परंतु तेवढ्यातच कोणीतरी एक बाहेरून आवाज देतो की आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर, ते तुमची मी तार आणलेली आहे. आवाज पाहतात एक नवीन, आणि नवीन आवाज तर तो कोण होता? पोस्टमन होता. की भीमराव, मी तुमचा तार घेऊन आलोय, हे तुमची तार आहे. बाबासाहेब आंबेडकरांना धक्का बसला. माझे बाबा बिमार होते, माझ्या बाबाची तब्येत बरोबर नव्हती, ठीक नव्हती, आणि माझी बाबा माझी आतुरतेने वाट बघत असते. मला चिंता आहे की निश्चितच हा काहीतरी एक दुःखाचा तार असेल. साहेब, कुठली आहे हो तार? बाबासाहेब आंबेडकर किरविवाने विचारांना त्या पोस्टमनला विचारतात. मुंबईची. आता भीमराव अधिकच घाबरला. भीतच त्याने तार घेतली. त्यांचे हात थरथर कापू लागले, त्यांचे हृदय त्याहूनही थरथर कापू लागले. त्यांच्या सर्व गालात कापले, भरले. बराच वेळ त्यांनी तार उघडली नाही. काय असेल तारेत? काही असेल तरी पाहावेच लागेल. हिंमत धरून भीमरावाने तार उघडली आणि मजकुरावरून नजर फिरवली. त्यांच्या नजरेने मजकूर वाचला आणि त्यांची हिंमतच खचली. तारेत मजकूर होता, बाबा आजारी आहेत, ताबडतोब निघून. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील अतिशय बिमार आहेत की बाबासाहेब तुम्ही त्या ठिकाणी राहू नका, भिवा, म्हणजे तू त्या ठिकाणी अजिबात राहू नकोस, असं बाबासाहेबांच्या वडिलांना त्या तारेमध्ये लिहिलं. आणि त्यात पोस्टमननं सांगितलं की तार तर ही मुंबईचीच आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं मन हे पेटू लागलं. त्यांचा थरकाप सुटला. त्यांना असं वाटत होतं की तार आता आपण खोलू नये. या तारेमध्ये निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांना स्वप्न होतं की या तारेमध्ये काय लिहिलेलं आहे. परंतु जीवावर म्हणतात ना, एक दगड ठेवावं आणि कठोर व्हावं लागते. तशा पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकर कठोर झाले आणि ती तार खोलली. आणि त्या तारेमध्ये लिहिलेलं होतं की भीमराव, तुम्ही लवकरात लवकर मायदेशी परत या, कारण माझी तब्येत अतिशय खालावलेली आहे, मी अतिशय बिमार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील बाबासाहेब आंबेडकरांची वाट पाहता पाहता, म्हणजे एक दिवस निघून गेला, दुसरा दिवस सुद्धा निघून गेला. माणसं म्हणतात की कोणात तरी एखादा जीव अटकला की त्याचा प्राण निघून जात नाही. तशा पद्धतीचा रामजी सुभेदाराचा प्राण निघून जात नव्हता. जीव हे व्याकुळ होत होता. आजूबाजूची नातेवाईक मंडळी, नातलग मंडळी आजूबाजूनं बसलेली होती. पाणी पाजत होते, पाण्याचे घोट पाजत होते, ते दूध पाजत होतं कोणी, परंतु काही रामजी सुभेदाराला काही खरमत नव्हतं. त्यांच्या नजरेने मजकूर वाचला आणि ते त्यांची हिंमत खचली. तारेत मजकूर होता, बाबा आजारी आहेत, ताबडतोब निघून ये. कालपासून अपशकून सांगतच होते कोणीतरी आजारी आहे, आणि आता तर तारच आली होती. भीमराव एकदम अस्वस्थ झाला. तरी त्याने आपल्या मनाची समजूत घातली, बाबा फार आजारी नसतील, आपली भेट झाली की त्यांना बरे वाटेल. भीमराव ऑफिसमध्ये आला. त्याने रजेचा अर्ज दिला आणि तडक तो रेल्वे स्टेशनवर आला. रेल्वे स्टेशनवरही त्याला अपशकुन झाला. गाडी पाहता पाहता निघून गेली. बघा, म्हणजे किती दुर्भाग्य बाबासाहेब आंबेडकरांचं. पहिले तर रजा मिळत नव्हती, आणि रजा इकून तिकून रजा मिळाली तर मनामध्ये विचार घोळत चला, आपले वडील एवढे बिमार नसतील, आपल्या काळजीने बिमार पडले असतील, परंतु आपण गेल्याच्या नंतर आपल्या बाबाला आराम पडेल. आपलं चेहरा पाहून बाबासाहेब आंबेडकरांचे वडील अतिशय चांगले होतील, असं त्यांच्या मनामध्ये विचार घोळत होता.
परंतु रेल्वे स्टेशनवर आला आणि रेल्वे स्टेशनवर येऊन अपशकून झालाच. गाडी पाहता पाहता निघून गेली. आणि त्या दिवशी सुद्धा गाडी चुकून गेली. भीमराव दुसऱ्या गाडीची वाट पाहत बसला. त्याचे मन बाबाकडे लागले होते. त्याचे मन सांगत होते, बाबा भेटतील, माझ्यावर त्यांचे खूप प्रेम आहे, मला सोडून ते जाणार नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट सहन केले. त्यांनीच मला वाढवले, मला घडवले. अजून तर मला शिकवायचे आहे, पंडित व्हायचे आहे आणि जगातल्या महापंडितांना सिद्ध करून द्यायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात असं वारंवार बाबाने जे सांगितले होते ते विचार बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये एक उकळ्या मारत होतं. त्यांचं मन, त्यांच्या मनामध्ये एक एक विचार येऊन खेपत होता की माझ्या वडिलांनं माझ्यासाठी काय केलं, माझे वडील आज काय करत असते. माझ्या वडिलांनं मला सांगितलं होतं की माझ्या मुलाला मी एक ज्ञानीवंत पंडित करतोय. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप करतो. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप काही त्रास भोगला, खूप काही कष्ट उपभोगले. असे काबाडकष्टी वडील माझे मला सोडून जाणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांचं मन सांगत होतं. मला घडवले, वाढवले, शिकवले, पंडित व्हायचे आहे, जगातल्या महापंडितांना सुद्धा सिद्ध करून दाखवायचं आहे. आम्ही सुद्धा माणसे आहोत, तुमच्यासारखी आम्हाला सुद्धा दोन डोळे आहेत, दोनच पाय आहेत, आम्हाला सुद्धा बुद्धी आहे, भावना आहे, विचार आहे, आम्हाला सुद्धा अधिकार आहे. माणुसकीने जगायचं. भीमरावचे मन आता बाबाशी बोलू लागले. तो म्हणू लागला, बाबा तुम्ही जाऊ नका, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. बैराग्याचा आशीर्वाद अजून खरा करायचा आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर बाहेर असतानाच असा विचार करायला लागले की बाबा मी तुमच्यासाठी खूप काही करून दाखवीन. जे काही तुमच्या मनामध्ये जे काही स्वप्न आहेत ते तुमचे स्वप्न अधुरे मी ठेवणार नाही. जे बैराग्याने तुम्हाला जे सांगितलेलं आहे, ज्या साधू संतांना तुम्हाला सांगितलं आहे की तुमचा मुलगा एक ज्ञानपंडित होईल, ज्ञानसूर्य होईल, मोठा म्हणजे ज्ञानीवंत होईल, जगजेता होईल, या जगाचा प्रकाश होईल, हे सर्व जे काही स्वप्न आहे हे बाबा मी तुमचे अपूर्ण ठेवणार नाही. हे सर्व स्वप्न पूर्ण करून दाखवेन. पण भीमरावाच्या दुसऱ्या मनासमोर नको ते दृश्य दिसू लागले. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे दोन मन होऊ लागले. एक मन सांगत होतं की धैर्य देत होतं आणि दुसरं मन हे विस्कळीतपणा निर्माण करत होतं की नाही. म्हणजे एका बाजूला हर्ष वाटत होता की आपण गेलो की आपले वडील आपल्याला ताडकन बोलतील, आपले वडील आपण गेल्याच्या नंतर आपला चेहरा पाळल्याच्या नंतर अतिशय चांगले होतील, त्यांची प्रकृती सुधरेल. परंतु तेच विचार पलटून डबल दुसरा नकारात्मक विचार केल्यावर त्यांना असं वाटेल की आपले वडील जर आपण मुलाला सोडून गेले तर या जगामध्ये जेणेकरून काळोख पसरल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या मानवानं आपल्यासाठी अवतरात कष्ट घेतले, बाबासाहेब आंबेडकरांसाठी रामजी सुभेदार सोबत नव्हते. बाबासाहेब आंबेडकर एका म्युन्सिपाल्टीच्या खांब्याच्या खाली अभ्यास करत असताना बाबासाहेब आंबेडकर की माझा पोरगा शाळा शिकला पाहिजे, त्यांना अभ्यास केला पाहिजे. स्वतःच्या घरात बत्ती नाही, परंतु म्युन्सिपाल्टीच्या खांब्यावर लाईट आहे, त्या लाईटावर आपलं पोरगा अभ्यास करतोय. म्हणून बाबासाहेबांचे वडील या कबीराचे दोहे वाचत वाचत जागरण करायचे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर झोपतील त्यानंतर रामजी सुभेदार झोपी जायचे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या मुलावर कशा पद्धतीचं आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे, आपला मुलगा कसं राखल्या गेलं पाहिजे, आपल्या मुलाला कशा पद्धतीची शिकवण आपण दिल्या गेली पाहिजे, हे सर्व कृत्य हे रामजी सुभेदार करत असत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरच्या मनामध्ये एक एक विचार होऊ लागला. बाबाची प्रेत यात्रा, आईच्या भेटीला बाबा चालले आहेत. मला पोरके करून भीमरावाच्या तोंडून हुंकार बाहेर पडला. बाबा इतक्यात गाडीने शिट्टी दिली. गाडी केव्हाची स्टेशनात येऊन उभी होती आणि आता पुढे जाणार होती. गाडीने इशारा दिला होता. भीमराव भानावर आला आणि त्याने गाडीकडे धाव घेतली. कसे बसे एका डब्यातल्या गर्दीत तो शिरला. गाडी चालू झाली. तिने वेग घेतला आणि आता कुठे भीमरावाच्या लक्षात आले आपण कबीराचे पुस्तक स्टेशनवरच विसरलो. हा आणखी एक त्यांना अपशकुनच वाटला.
आता मात्र त्याचे मन सांगू लागले बाबाची शेवटची भेट होत नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जे त्यांच्या वडिलांसाठी जे दोह्याचं पुस्तक आणलं होतं संत कबीराचं, म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी बाबासाहेब आंबेडकरांना अपशकुन येत होते. बाबासाहेब आंबेडकरांना रामजी सुभेदाराचं मरण हे कळत होतं, परंतु बोलून या मुखामधून दाखवता येत नव्हतं. त्यांना एक जशी प्राण्याला कशी एखादी भाषा समजते तशा पद्धतीचं सर्व कृत्य कशा पद्धतीनं होऊन राहिलं, समोर काय काय घडत आहे याचं अपशकुनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सर्व काही गोष्टी कळत होत्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं मन कुठं दडलेलं होतं? आपल्या वडिलाच्या भेटीमध्ये, की माझ्या वडिलाची भेट मला होणं गरजेचं आहे. परंतु शेवटच्या क्षणी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनं जे काही दोह्याचं पुस्तक आणलं होतं आणि शेवटचा पराक्रम होता तो की ते दोह्याचं पुस्तक सुद्धा बाबासाहेब आंबेडकर त्या स्टेशनावर बाबाच्या भेटीकरता विसरून गेले होते. त्यांना अपशकुनच वाटला, मात्र त्यांचे मन सांगू लागले बाबाची शेवटची भेट होत नाही. त्यांच्या मनाला वाटला आता आज आपण जर हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकर बापाचं एवढं आवडीचं पुस्तक असेल, ते पुस्तक जर आपण या ठिकाणी विसरलो तर आज आपल्या वडिलांची भेट मात्र होऊ शकत नाही. कारण सुरुवातपासून आपल्याला काय आलेले आहे? अपशकुन आलेले आहेत. भीमरावाला आता मात्र रडू कोसळ, रडता रडताच एका बाकावर तो बसला. शेजारच्या माणसाने विचारले, केव्हा रोते हो? भीमराव काहीच बोलला नाही. त्या माणसाने पुन्हा विचारले, क्यों रोते भाई, क्या हो गया? बाबा आजारी आहेत, बाबा आजारी आहेत. भीमरावाने डोळे पुसण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाने धीर दिला आणि विचारले, पिताजी की उम्र हो गई क्या? उम्र तो हो गई, मगर सारी उम्र मेरे लिए ही उन्होंने बिताई. भीमरावाला थोडा धीर आला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना ते एक माणूस विचारू लागला की तुझ्या वडिलाचं वय झालं असेल, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं मन सांत्वन करू लागला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं मन काही धीर देत नव्हतं. बाबासाहेब आंबेडकर त्या स्टेशनवरच ढसा रडत होते आणि रडत असल्यामुळे ते म्हणाले, उमर तो हो गई मगर सारी उमर मेरे लिए ही उन्होंने बिताई. म्हणजे अख्खं आयुष्य त्यांचं वय झालेलं होतं, परंतु अख्खं आयुष्य त्यांनी काय केलेलं आहे? माझ्यासाठी घालवलं. त्यांनी त्या आयुष्यामध्ये कधीही स्वतःचा स्वार्थ साधला नाही. त्या अख्ख्या आयुष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसाठी जे जे उपसलं असेल, जे जे कष्ट घेतले असतील, त्याचं प्रायचित्त मी भोगायला पाहिजे होतं आणि त्या प्रायचित्ताचं मी आज करून माझ्या वडिलाला दाखवायला पाहिजे होतं. परंतु बाबासाहेबांचे वडील सुद्धा बाबासाहेबांचे कार्य पाहण्यासाठी हयातीत राहू शकलेले नाही. भीमरावाला थोड़ा धीर आला. बेटे के लिए बाप को जिंदगी बितनी ही पड़ती है, रो मत, एक ना एक दिन मौत से तो सबको मिलना पड़ता है. मौत किसी को छुट्टी है क्या? मैं आपके पिताजी का बुरा नहीं चाहता. म्हणजे ते माणूस त्या हिंदीमध्ये बाबासाहेबाला सांगू लागलं की जाऊ दे, जे झालं असेल तर होऊ दे, कारण मरण हे अटळ आहे. एक दिवस तरी पण कुठलाही माणूस असो, मला तुझ्या वडिलांबद्दल असं वाईट नाही करायचं, वाईट उद्गार काढायचे नाही, परंतु मरण हे अटळ आहे. जो पृथ्वी स्थलावर जन्माला येईल तो एक दिवस मातीमध्येच मिळून जाणार आहे. यात काही एवढं दुःख वाटण्याचं कारण नाही. परंतु दुःख का वाटत होतं बाबासाहेबाला? की आई नसताना आईची उपमा घेऊन आपला परतफाळ आपल्या वडिलांनी केला आणि आपलं जे वैभव आहे ते वैभव आपल्या वडिलाला सुद्धा पाहायला मिळत नाही. याचं हे दुःख बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये वाटत होतं, दिसत होतं. आम्हाला मरणाची भीती नाही. पिढ्यानपिढ्या आम्ही मरणच भोगत आहो, जिवंत मरण. आप है कोण? कोण वाटतो तुम्हाला? एक सच्चा इंसान. मगर सच्चे इंसान को ही लोग अस्पृश्य समजते. म्हणजे तो शेवटी बाबासाहेबाला म्हणू लागला की तू कोण हो? म्हणजे बाबासाहेबाला तो सुद्धा काय विचारू लागला? जात विचारू लागला. तर बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणतात की तुम्हाला कोण वाटते बाबा मी, की बा कोण आहो म्हणून. कारण बाबासाहेब आंबेडकरांना अजिबात कोणीही ओळखत नव्हतं.
ज्या ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःहून तोंडातून जात सांगायचं काम पडत होतं, असं कोणीही जात बाबासाहेब आंबेडकरांची ओळखली नाही.